ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर याची मागणी एमपीएससी कडे आल्यानंतर एकच गोंधळ सगळ्या वकिलांमध्ये निर्माण झालेला आहे. तो म्हणजे एज काय असेल आणि याची मिनिमम प्रॅक्टिसची आवश्यकता काय असेल, रादर इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया. याचं खात्रीलायक उत्तर काय आहे, कुठं मिळणार आहे? तर फ्रेंड्स, आज मी याचं खात्रीलायक उत्तर आपल्याला देणार आहे. तर पाहूया मग. सो फ्रेंड्स, वेलकम टू अॅमिकस लॉ अकॅडमी. 15 मे 2025 रोजी एक डिक्लेरेशन दिलेलं होतं एमपीएससीनं आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 225 जागांचं मागणी पत्र हे डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन कडून त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि एमपीएससी मार्फत आता ॲडिशनल प्रॉसिक्युटर्स हे भरले जाणार आहेत. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर्स हे पहिल्यांदाच एमपीएससी कडून भरले जात असल्यामुळे याची इलिजिबिलिटी म्हणजे प्रॅक्टिस आणि एजचा क्रायटेरिया काय, हा प्रश्न निर्माण झालेला होता आणि याबद्दल एक अंदाज बांधून अकॅडमीने ऑलरेडी अर्ली प्रिपरेशनसाठी कोर्स पण अनाऊन्स केलेला आहे. परंतु वय आणि प्रॅक्टिस याबद्दलची शंका ही अजून अनुत्तरितच होती. तर अकॅडमीकडे याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झालेली आहे आणि मी तुमच्याशी आज ती शेअर करणार आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया की ही माहिती मिळाली कुठून. तर अकॅडमीकडून आरटीआय एक पाठवलेला होता, राईट टू इन्फॉर्मेशन खाली अर्ज केलेला होता डीओपी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन कडे. अर्थात हे अर्ज सगळ्या डिपार्टमेंटकडे केलेले होतेच, पण अल्टिमेटली डीओपी कडून याचं उत्तर मिळालेलं आहे आणि एडीपीपीची वयोमर्यादा आणि प्रॅक्टिस हे आता याची पात्रता निश्चित झालेली आहे. तर ती काय आहे हे आपण आता बघू. अकॅडमीने यापूर्वीच प्रॅक्टिस आणि वयोमर्यादा या संदर्भात एक व्हिडिओ केलेला होता. आता ही जी वयोमर्यादा आणि प्रॅक्टिस निश्चित झालेली आहे आरटीआयच्या माध्यमातून, ती साधारण तशीच आहे. तर डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन म्हणजेच डीओपी कडून ही अधिकृत माहिती जी प्राप्त झालेली आहे त्यामध्ये 2 डॉक्युमेंट्सला त्यांनी रेफर केलेलं आहे. एक जे रूल्स रिगार्डिंग रिक्रुटमेंट ऑफ प्रॉसिक्युशन्स हे बघणार आहे आपण आता, आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा 25/4/2016 जो GR आहे, या 2 डॉक्युमेंट्सवर ही इलिजिबिलिटी आधारित आहे. तर पहिलं हे जे 1997 चे रूल्स आहेत ते काय आहेत बघा. हे नोटिफिकेशन 29 डिसेंबर 1997चं आहे आणि याला खूप मोठं नाव दिलेलं आहे. याचं नाव आहे दीज रूल्स मे बी कॉल्ड एज द डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, पब्लिक प्रॉसिक्युटर, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर ग्रुप ए मधले इन द डायरेक्टोरेट ऑफ द प्रॉसिक्युशन महाराष्ट्र स्टेट रिक्रुटमेंट रूल्स 1997. सो दीज आर द रूल्स अँड दिस इज द लेंदी नेम ऑफ द रूल्स. तर आपल्यासाठी रिलेव्हंट काय आहे तर 5 नंबर याच्यामध्ये अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर इन डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन डीओपी मध्ये कसं 2 पद्धतीने अपॉइंटमेंट सांगितलेले. ऑन द बेसिस ऑफ प्रमोशन, बाय प्रमोशन, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रिक्ट सिलेक्शन फ्रॉम अमंग्स द पर्सन्स होल्डिंग द पोस्ट ऑफ एपीपी. एपीपी जे आहेत त्यांनी 5 वर्ष सर्व्हिस केलेली असेल एपीपी केडरमध्ये तर ते प्रमोट होणार आहेत. याला कोणताही एज लिमिट नाही हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. दुसरं बाय नॉमिनेशन म्हणजे वकिलांमधून भरती एडीपीपीची. बाय नॉमिनेशन फ्रॉम अमंग्स द पर्सन हु, दिस इज नाव व्हेरी इम्पॉर्टंट, आर नॉट मोर देन 36 years ऑफ एज, possess अ डिग्री इन लॉ. 36 वर्ष ज्यांचं वय आहे, 36 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय नाही, म्हणजे 36 ही कमाल वयोमर्यादा आहे. नाव possess experience of working as an advocate in the high court or in subordinate court for a period of 8 years. 8 वर्षांची ज्यांची प्रॅक्टिस आहे आणि 36 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय नाही, हे या रूल्स मधून आपल्याला कळलेलं आहे. अजून निश्चित झालेली नाही ही पात्रता. अजून एक डॉक्युमेंट बघणार आहे आपण. इथं अजून एक प्रोव्हिजनचा रेफरन्स आपल्याला घेता येईल. सेक्शन 24 सीआरपीसी मध्ये एडीपीपीची पात्रता जी दिलेली आहे प्रॅक्टिस संदर्भात दिलेली आहे, फक्त ती 7 वर्षापेक्षा कमी नसावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे 7 वर्षाच्या वरची कोणतीही पात्रता तुम्ही लावा असं थोडक्यात तिथं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे 1 वर्ष एक्स्ट्रा करून ह्या डीओपीनी ॲडिशनल पीपी साठी पात्रता लावलेली दिसते 97च्या रूल्स प्रमाणे. तर ते दुसरं डॉक्युमेंट काय आहे हे आपण आता बघू. तर ह्याला म्हटलेलं आहे शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत. जी काही कमाल वयोमर्यादा होती शासनाच्या सेवेमध्ये एंटर करण्यासाठी ती वाढवण्याबाबत हे झालेलं आहे 25 एप्रिल 2016 रोजी. म्हणजे वेगवेगळ्या विभागांनी मीटिंग घेतली,
काही वरिष्ठ लोकांची चर्चा झाली आणि एकूण त्या ह्याच्यातूनच हे केलेलं आहे असं या सर्क्युलरमध्ये नमूद केलेलं आहे. आपला रिलेव्हंट पार्ट काय आहे तो आपण बघू. तर शासनाची जी वयोमर्यादा होती तर शासन निर्णय काय झालेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध मंत्रालयीन विभागांनी प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवड समित्या वगैरे वगैरे, तर ह्याची काय झालेली आहे, सध्या कमाल वयोमर्यादा 33 आहे. हे सगळ्याच ह्याला लागू आहे. आपली रिलेव्हन्सी काय आहे एपीपी आणि एडीपीपी साठी काय आहे हे बघताना आपण एपीपी ची काय होती 33 जी होती ती 5 वर्ष वाढून 38 झालेली आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 43 झालेली आहे. आता एडीपीपीचं काय होणार आहे ते आपण बघू. तर एडीपीपी साठी याचा काय अर्थ लावायचा हे आपण बघू. एडीपीपी साठी बघितलं की 97 चे जे काही रूल्स आहेत त्याप्रमाणे 36 ही कमाल वयोमर्यादा आहे. आता 33 ची ज्यावेळी 5 वर्ष वाढवून 38 केली एपीपीची त्यावेळी 36 ची वाढवून सुद्धा 38 होणार, कारण हा जो जीआर आहे हा सगळ्या शासन सेवांसाठी लागू आहे. त्यामुळे 36 ची 38 होणार हे निश्चित आहे. याबद्दल रिलेव्हंट अजून एक क्लॉज आहे त्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो आणि तो आहे 5 नंबरचा क्लॉज. आता या क्लॉज मध्ये काय म्हटलेलं आहे, मंत्रालयाच्या विविध विभागांनी आपापल्या कक्षेतील पदांच्या संदर्भात संबंधित सेवा प्रवेश नियमात वरील बदल अंतर्भूत करण्याची कार्यवाही करावी आणि अशा प्रकारे कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीतील नेमणुका देखील या वाढीव वयोमर्यादेनुसार कराव्यात. म्हणजे 97 मध्ये जरी अमेंडमेंट केलेली नसेल तरी सुद्धा बाय डिफॉल्ट हे सर्क्युलर लागू होणार आहे. वास्तविक अमेंडमेंट करायला पाहिजे आहे. आता तर मित्रांनो, काय खात्रीलायक उत्तरं मिळतात या सगळ्यातून, आणि हे सगळं पाठवून दिलेलं आहे डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशननेच पाठवून दिलेलं आहे आरटीआयच्या उत्तराला. तर प्रॅक्टिस जी आहे ही मिनिमम 8 वर्ष हवी आहे आणि एज क्रायटेरिया जो आहे तो कमाल वयोमर्यादा जो आहे तो 38 वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे. आता मिनिममचं काही आहे का, तर मिनिममचं कुठंच काही मेन्शन नाहीये कुठल्याच रूल्समध्ये वगैरे. एपीपी साठी जे होतं 18 तो मिनिमम असू शकतो. आता मिनिमम डिसाईड होणार आहे प्रॅक्टिसच्या बेसवरच. त्यामुळे 8 वर्षाची प्रॅक्टिस हा क्रायटेरिया एडीपीपी साठी निश्चित झालेला आहे. 38 हे वय आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि त्यामध्ये 5 ऍड केल्यानंतर 43 हे वय असणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. तर ही होती एडीपीपी साठीची वयोमर्यादा आणि प्रॅक्टिसचा निकष. आता ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसचं काउंटिंग कसं होणार, तर डेट ऑफ सनद पासून काउंटिंगची सुरुवात होऊ शकते आणि नोटिफिकेशनच्या दिवसापर्यंतची प्रॅक्टिस काउंट होऊ शकते. एज लिमिटचा क्रायटेरिया कधी ठरणार, तर नोटिफिकेशनच्या दिवशी ठरणार. त्यामुळे अजूनही एक्झाम यायला बराच वेळ आहे असं दिसतं. तर या दरम्यान सुद्धा काही लोक एलिजिबल होऊ शकतात. तर मित्रांनो, डीओपी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मला असं वाटतंय की मी इलिजिबिलिटी म्हणजे प्रॅक्टिसचा क्रायटेरिया आणि एज याची शंका दूर केलेली आहे. आता एडीपीपी साठी जे पात्र झालेले आहेत किंवा होतील त्यांनी अभ्यास लवकरात लवकर सुरू करावा. अकॅडमीतर्फे अर्ली प्रिपरेशनसाठी ऑलरेडी कोर्स अनाऊन्स झालेला आहे. तर एडीपीपी प्रिपरेशन संदर्भात अशाच एका व्हिडिओद्वारे आपण परत भेटू. टिल देन, गुड डे अँड गुड बाय.